आजच्या या नव्या सखोल चर्चेमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक घराच्या आर्थिक नियोजनाशी अगदी घट्ट जोडलेला आहे. हो, आणि तरीही तो बहुतेकांसाठी एका न उलगडणाऱ्या कोड्यासारखाच राहिला आहे. अगदी बरोबर. दर महिन्याला घरात येणारं विजेचं बिल, ते पोस्टाने येवो किंवा ईमेलवर, तो कागद उघडला की पहिली नजर जाते ती थेट खाली छापलेल्या त्या अंतिम आकड्यावर. आणि तो आकडा पाहिल्यावर साहजिकच मनात विचार येतो की की या महिन्यात नक्की एवढी वीज कुठे खर्च झाली. म्हणजे आपण फक्त पैसे भरतो आणि विषय सोडून देतो. खरं तर तिथेच आपण मोठी चूक करतो. ते बिल नेमकं कसं तयार होतं, त्यातील वेगवेगळे रकाने आपल्याला काय सांगत असतात, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हो ना. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेसाठी आपण एक अत्यंत अभ्यासपूर्ण स्रोत निवडला आहे, ज्याचं नाव आहे द पॉवर कॅल्क्युलेशन प्रोटोकॉल मास्टर युअर इलेक्ट्रिसिटी बिल. अगदी. या स्रोतामध्ये काही अतिशय सोप्या आणि व्यावहारिक पद्धती दिलेल्या आहेत, ज्यांचा वापर करून आपण वीज बिलामागील संपूर्ण शास्त्र आज उलगडणार आहोत. मी जेव्हा हे वाचत होते तेव्हा मला जाणवलं की यात फक्त आकडेमोड नाहीये. हो, या चर्चेमागचं आपलं मुख्य उद्दिष्ट केवळ आकड्यांची गोळाबेरीज करणं हे नक्कीच नाही. आपला उद्देश विजेचा वापर आणि बिलाची रक्कम यामागील का आणि कसं उलगडणं हा आहे. बरोबर. कारण जेव्हा आपल्याला एखाद्या व्यवस्थेमागचं शास्त्र समजतं तेव्हा आपण अधिक माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतो. आजच्या या चर्चेतून प्रत्येकाला घरातील वीज बिल स्वतः तपासता यावं, तो कागद केवळ तांत्रिक आकड्यांचा खेळ न वाटता घरच्या ऊर्जा वापराचा एक स्पष्ट आरसा वाटावा, हा आपला दृष्टिकोन असेल. अगदी. म्हणजे माहितीच्या आधारे जेव्हा आपण या बिलावर आणि पर्यायाने विजेच्या वापरावर नियंत्रण मिळवतो तेव्हा साहजिकच आर्थिक नियोजनावरही नियंत्रण मिळवता येतं. बरोबर आहे. हा दृष्टिकोन खरोखरच महत्वाचा आहे. तर मग या बिलाच्या अगदी मुळापासून सुरुवात करूया. बिलावर जो शब्द सर्वात ठळकपणे आणि वारंवार दिसतो तो म्हणजे युनिट. हो, युनिट. महिन्याभरात किती युनिट्स वीज वापरली गेली यावरच बिलाचा संपूर्ण डोलारा उभा असतो. पण मुळात हे युनिट म्हणजे नेमकं काय असतं, इथूनच आपण सुरुवात करायला हवी असं मला वाटतं. हा अगदी पायाभूत मुद्दा आहे. आपण जसं दैनंदिन जीवनात वजन किलोमध्ये मोजतो किंवा द्रव पदार्थ लिटरमध्ये मोजतो, तसंच विजेचा वापर मोजण्याचा परिमाण म्हणजे युनिट. ओके. तांत्रिक भाषेत सांगायचं तर 1 युनिट म्हणजे 1 किलोवॅट अवर. आता हे जरा सोप्या आणि व्यावहारिक भाषेत समजून घेऊया. हो, कारण किलोवॅट अवर ऐकायला खूप तांत्रिक वाटतं. खरंय. समजा एखाद्या घरात 1000 वॅट क्षमता असलेलं एखादं मोठं उपकरण आहे. म्हणजे गिझर सारखं. अगदी. पाणी गरम करण्याचा गिझर किंवा एखादी मोठी इस्त्री. जर ते 1000 वॅटचं उपकरण सलग 1 तास चालवलं तर मीटरमध्ये 1 युनिट वीज खर्च होते. अच्छा, म्हणजे 1000 वॅट आणि 1 तास. हो, याचं एक अत्यंत साधं सूत्र या स्रोतामध्ये दिलं आहे. उपकरणाचे वॅट गुणिले ते किती तास चाललं आणि त्या गुणाकाराला 1000 ने भागायचं. ओके, एक सेकंड. म्हणजे या सूत्रानुसार जर 100 वॅटचा एखादा जुना बल्ब सलग 10 तास लावून ठेवला तर 100 गुणिले 10 बरोबर 1000 वॅट होतात. बरोबर. आणि त्याला 1000 नी भागलं तर उत्तर 1 येतं. म्हणजेच तिथे 1 युनिट वीज संपते. अगदी अचूक. हे साधं गणित लक्षात ठेवलं तर कोणत्याही उपकरणाचा वीज वापर अंदाजे काढता येतो. हे गणित समजायला खूपच सोपं आहे. आणि यासोबतच या मॅन्युअलमध्ये प्रत्यक्ष मीटर वाचनाची एक अतिशय साधी क्विक ट्रिक दिली आहे, जी मला खूप आवडली. हो, ती ट्रिक खूपच उपयुक्त आहे. जर आपल्याला उपकरणांचं गणित न करता थेट मीटर बघूनच युनिट्स काढायचे असतील तर मीटरवर दिसणाऱ्या सध्याच्या करंट रिडिंगमधून मागच्या महिन्याचं प्रिव्हियस रिडिंग फक्त वजा करायचं असतं. बरोबर. म्हणजे मीटरवर आजचं रिडिंग जर समजा 4556 असेल आणि गेल्या बिलावर ते 2300 असेल तर दोन्हींची वजाबाकी करून 156 युनिट्स असा आकडा मिळतो. अगदी बरोबर. महिन्याच्या मध्यात आपला विजेचा वापर किती झाला आहे हे तपासण्यासाठी ही एक उत्तम सवय ठरू शकते. नक्कीच. पण यातून आपल्याला फक्त किती वीज खर्च झाली हे समजतं. हो, तेही आहे. जर आपल्याला यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर ही वीज कुठे आणि कशी खर्च होत आहे याचं थोडं सखोल विश्लेषण करावं लागेल. म्हणूनच घरातील उपकरणांचं एक साधं ऑडिट करणं आवश्यक ठरतं, असे या स्रोतात म्हटलंय. हो, आणि हे ऑडिट खूप रंजक आहे.
खरंच रंजक आहे, कारण आपण अनेकदा घरात अनावश्यक चालू असलेला पंखा किंवा लाईट बघून चिडतो, पण खरी वीज कुठे खर्च होते हे पाहणं उद्बोधक ठरेल. अगदी. मी या मॅन्युअलमधील उपकरणांच्या ऑडिटवर नजर टाकली तेव्हा काही गोष्टी स्पष्ट झाल्या. घरात जे साधे पंखे असतात त्यांची वॅट क्षमता खूप कमी असते. साधारण 70 ते 75 वॅट. हो, त्यामुळे तो पंखा जर 10 तास चालला तरी तो जेमतेम पाऊण युनिट वीज वापरतो, म्हणजे 0.75 युनिट्स. बरोबर. टीव्हीचा वीज वापरही साधारण याच आसपास असतो. एक 120 वॅटचा टीव्ही 5 तास चालला तर 0.6 युनिट्स. आणि बल्ब तर फक्त 10 वॅटचे असतात आता. ते 8 तास चालले तरी फक्त 0.08 युनिट्स. म्हणजे हे आकडे पाहता असं वाटतं की घरातील रोजची साधी उपकरणं तितकीशी वीज वापरत नाहीत. हो ना. मग बिल एवढं कसं येतं? इथेच आपण थोडी गल्लत करतो. ही उपकरणं कमी वीज खेचतात कारण त्यांची क्षमता कमी असते. पण घरात अशी काही उपकरणं असतात जी खूप जास्त वीज एकाच वेळी खेचतात. जसं की एसी. हो, एक साधारण एसी 1,500 ते 2,000 वॅटचा असू शकतो. त्यामुळे तो जर फक्त 1 तास चालला तरी 1.5 ते 2 युनिट्स वीज सहज खर्च होते. बाप रे. उन्हाळ्यात एसीचा वापर वाढला की बिलाचा आकडा अचानक का वाढतो याचं मुख्य कारण हेच आहे. हे तर समजू शकतं, पण या ऑडिटमध्ये आणखी एका उपकरणाचा विशेष उल्लेख आहे जो वाचून मला खरंच धक्का बसला. तो फ्रिजचा उल्लेख. बरोबर. हो, कारण आपण गीझर किंवा एसी दिवसातून काही ठराविक तासांसाठीच वापरतो, पण फ्रिज हे एक असं उपकरण आहे जे 24 तास, आठवड्याचे 7ही दिवस सतत चालू असतं. अगदी बरोबर. एका सामान्य फ्रिजची क्षमता साधारण 200 वॅटच्या आसपास असू शकते. एसी किंवा गीझरच्या तुलनेत हा आकडा खूप लहान वाटतो. हो, 200 वॅट म्हणजे फार नाही वाटत. पण तो सतत चालू असल्यामुळे एका दिवसात तो साधारण 4.8 युनिट्स वीज सहज वापरतो. म्हणजे जवळपास 5 युनिट्स एका दिवसात. हो, जर आपण महिन्याचा हिशोब केला तर घरातील एकूण वीज वापरापैकी एक खूप मोठा हिस्सा केवळ या एका उपकरणाचा असतो. पंखे, दिवे आणि टीव्ही या सर्वांचा मिळून महिन्याभराचा जेवढा वापर असतो त्यापेक्षा अधिक वीज एकटा फ्रीज वापरत असतो. आपण मगाशी जी बेरीज केली, पंखा, टीव्ही, बल्ब मिळून दिवसाला साधारण 1.5 युनिट होत होतं आणि फ्रीज एकटा 4.8 युनिट्स. म्हणजे दिवसाचा एकूण वापर 6.23 युनिट्स झाला. आणि महिन्याचा म्हणजे 30 दिवसांचा विचार केला तर सुमारे 187 युनिट्स फक्त या मोजक्या उपकरणांमुळे होतात. अगदी बरोबर. ही वस्तुस्थिती अनेकदा आपल्या लक्षातच येत नाही कारण फ्रीज घरातल्या एका कोपऱ्यात शांतपणे काम करत असतो. हा दृष्टिकोन खरोखरच विचार करायला लावणार आहे. आपण नेहमी एखादा लाईट चालू राहिला म्हणून चिंता करतो, पण मुख्य वीज खाणारी उपकरणं वेगळीच असतात. हो ना. आता समजा या सर्व उपकरणांचा वापर मिळून एका कुटुंबाने महिन्याभरात 200 युनिट्स वीज वापरली. ठीक आहे. इथेच खरा गोंधळ उडतो. जर बाजारात एक वस्तू 10 रुपयाला मिळत असेल तर 20 वस्तूंची किंमत सरळ 200 रुपये होते. बरोबर. विजेच्या बाबतीतही असं सरळ गणित का नसतं? म्हणजे 1 युनिट 5 रुपयाला तर 200 युनिटसाठी 1,000 रुपये असं सरळ हिशोब बिलावर का दिसत नाही? हा एक अतिशय उत्कृष्ट आणि कळीचा प्रश्न आहे. विजेचं बिल सरळ गणिताने न येण्यामागे जी व्यवस्था काम करते तिला स्लॅब रेट सिस्टीम म्हणतात. स्लॅब रेट सिस्टम. हो, ही संकल्पना समजून घेणं बिलावरील नियंत्रणासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. बहुतांश ठिकाणी विजेचा दर सर्व युनिटसाठी एक समान नसतो. जसजसा विजेचा वापर वाढतो तसतसा प्रति युनिट दरही वाढत जातो. म्हणजे कसं? हे एखाद्या जिन्याच्या पायऱ्या चढण्यासारखं आहे. पहिल्या काही पायऱ्या चढणं सोपं आणि कमी खर्चाचं असतं, पण जसं आपण वरच्या पायऱ्यांवर जातो तसा खर्च वेगाने वाढतो. अच्छा. या स्रोतात दिलेल्या एका उदाहरणावरून हे अधिक स्पष्ट होतं. मी ते उदाहरण सांगते. नक्कीच. समजा एखाद्या ठिकाणी असा नियम आहे की पहिल्या 100 युनिट्ससाठी दर 3 रुपये प्रति युनिट आहे, पण 101 ते 200 युनिट्सच्या पुढच्या स्लॅबसाठी हा दर थेट 5 रुपये होतो. बरोबर. मग जर आपण एकूण 187 युनिट्स वापरले असतील तर हे गणित कसं होईल? इथेच ती आकडेमोड महत्वाची आहे. पहिले 100 युनिट्स तुम्हाला 3 रुपयांप्रमाणे मिळतील, म्हणजे 3 गुणिले 100 बरोबर 300 रुपये. ओके, 300 रुपये. आता उरलेले जे 87 युनिट्स आहेत ते पुढच्या स्लॅबमध्ये जातात. तिथे दर 5 रुपये आहे, म्हणजे 87 गुणिले 5 बरोबर 435 रुपये. म्हणजे एकूण विजेचा खर्च 300 अधिक 435 बरोबर 735 रुपये झाला. अगदी बरोबर. आणि जर तुमचा वापर 200 युनिट्सच्याही पुढे गेला तर दर कदाचित 7 किंवा 8 रुपयांपर्यंत पोहोचतो. हो,
विजेचा वापर थोडा जरी वाढला आणि तो वरच्या स्लॅबमध्ये गेला तर बिलाचा आकडा अचानक खूप फुगतो. हे समजून घेणं पैशांच्या बचतीसाठी खरंच किती महत्वाचं आहे. आणि या स्लॅब रेट व्यवस्थेमागचं कारणही समजून घेणं रंजक आहे. ते काय आहे? ही व्यवस्था सामाजिक समतोलासाठी बनवली गेली आहे. घरातील मूलभूत गरजा जसं की काही दिवे आणि पंखे चालवणं यासाठी लागणारी वीज पहिल्या 100 युनिट्समध्ये बसते. म्हणजे ती मूलभूत गरज असल्यामुळे ती कमी दराने दिली जाते. अगदी. पण जेव्हा विजेचा वापर 300 किंवा 400 युनिट्सच्या पुढे जातो तेव्हा त्याचा अर्थ घरात अनेक एसी किंवा जास्त वीज वापरणारी आधुनिक उपकरणं चालत आहेत. हा वापर चैनीचा मानला जातो. हो, आणि म्हणूनच त्यावर जास्त दर आकारला जातो. कमी वापरणाऱ्यांना दिलासा देणं आणि जास्त वापरणाऱ्यांकडून अधिक आकारणी करणं हे या व्यवस्थेचं मुख्य सूत्र आहे. त्यामुळेच आपण कोणत्या स्लॅबमध्ये आहोत यावर लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. बरोबर. म्हणजे एखाद्या कुटुंबाने जर जाणीवपूर्वक आपला वापर ठराविक युनिट्सच्या आत ठेवला तर त्यांचं बिल नियंत्रणात राहतं. पण तो आकडा चुकून 2-4 युनिट्सने वाढला आणि स्लॅब बदलला तर ते वरचे युनिट्स खूप महाग पडतात. अगदी तसंच. हे गणित समजलं की बिलावर नियंत्रण ठेवणं सोपं जातं. पण इथे आणखी एक अडचण येते. कोणती? मगाशी आपण जे 735 रुपये काढले ते आणि प्रत्यक्ष भरायचं बिल यात बरीच तफावत असते. हो, कारण ते अंतिम बिल नसतं. बरोबर. बिलामध्ये विजेच्या वापरानुसार आलेल्या रकमेव्यतिरिक्त इतर अनेक रहस्यमयी नावांचे रकाने असतात. हे छुपे चार्जेस नेमकं काय असतात? हां, बिलाचा दुसरा आणि तितकाच महत्त्वाचा भाग आहे. आपण जो स्लॅब रेटचा हिशोब केला तो फक्त आपण प्रत्यक्ष वापरलेल्या ऊर्जेचा खर्च असतो. ओके. पण वीज आपल्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी जी मोठी यंत्रणा काम करते तिचा खर्च भरून काढण्यासाठी हे अतिरिक्त आकार लावले जातात. यात सर्वात आधी येतो तो फिक्स्ड चार्ज किंवा स्थिर आकार. म्हणजे घर बंद असलं तरी जे पैसे लागतात ते. अगदी बरोबर. तुम्ही एकही युनिट वीज वापरली नाही तरी हा साधारण 50 ते 150 रुपयांचा आकार भरावाच लागतो. कारण मीटर, वीज वाहून नेणाऱ्या तारा, ट्रान्सफॉर्मर आणि वीज निर्मिती केंद्रांची तयारी या सर्व पायाभूत सुविधा टिकवून ठेवण्यासाठी हा खर्च आकारला जातो. हे समजण्यासारखं आहे की पायाभूत सुविधांसाठी निश्चित रक्कम द्यावी लागते. पण बिलामध्ये इलेक्ट्रिसिटी ड्युटी म्हणजे विद्युत शुल्क आणि फ्यूल ॲडजस्टमेंट चार्ज किंवा इंधन समायोजन आकार नावाचा एक रकाना असतो. हो, FAC. हा प्रकार नेमकं काय आहे? तो तर दर महिन्याला बदलत असतो. हा, हे एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे जो अनेकदा दुर्लक्षित राहतो. वीज वितरण कंपन्या स्वतः वीज तयार करत नाहीत. त्या वीज निर्मिती केंद्रांकडून ती विकत घेतात. बरोबर. आणि वीज तयार करण्यासाठी प्रामुख्याने कोळसा किंवा इतर इंधनांचा वापर होतो. आता कोळशाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीवर अवलंबून असतात. म्हणजे कधी इंधनाचे दर वाढतात तर कधी कमी होतात. हो, किंवा कधी पावसाळ्यात कोळसा ओला झाल्यामुळे त्याची वाहतूक महागते. वीज निर्मितीचा हा बदलता खर्च वितरण कंपन्या दर महिन्याला मूळ दरात बदल करून वसूल करू शकत नाहीत. अच्छा. त्यामुळे इंधनाच्या किमतीतील हा चढ-उतार थेट या इंधन समायोजन आकाराच्या माध्यमातून बिलात जोडला जातो. म्हणूनच कधी-कधी आपला विजेचा वापर तेवढाच असूनही बिल वाढून येतं. कारण त्या महिन्यात इंधनाचे दर वाढलेले असतात. अगदी बरोबर. आणि या सर्वांवर GST सुद्धा लागतो. हे खूपच माहितीपूर्ण आहे. म्हणजे उदाहरणादाखल सांगायचं तर मगाचचं गणित जो 735 रुपये आपला वीज खर्च झाला. बरोबर. त्यात 100 रुपये इतर चार्जेस म्हणजे ड्युटी आणि FAC पकडू आणि 50 रुपये फिक्स चार्ज पकडू. म्हणजे 735 अधिक 150. बरोबर. म्हणजेच 885 रुपये हे आपलं अंदाजे अंतिम बिल तयार होतं. हो. यावरून एक अंतिम सोपं सूत्र या स्रोतात दिलं आहे. ते काय? टोटल बिल बरोबर टोटल युनिट्स गुणिले रेट आणि त्यात अदर चार्जेस मिळवायचे. हे सूत्र एकदा डोक्यात बसलं की बिलाचा तो गुंतागुंतीचा कागद अतिशय पारदर्शक वाटायला लागतो. हो ना. आणि जेव्हा आपल्याला हा सर्व तांत्रिक भाग समजावून घेता येतो तेव्हा पुढची पायरी येते ती म्हणजे प्रत्यक्ष कृतीची. हो, कारण बिल कसं तयार होतं हे समजल्यावर आता ते कमी कसं करायचं हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. नक्कीच. या स्रोतात ऊर्जा बचतीचे काही अतिशय प्रभावी मार्ग सुचवले आहेत. मग आता चर्चेचा रोख प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. या मॅन्युअलमध्ये दिलेला पहिला आणि सर्वात परिचित उपाय म्हणजे LED दिव्यांचा वापर करणं. हो, जुन्या बल्बच्या तुलनेत LED खूप कमी वीज वापरतात हे आपण पाहिलंच आहे. आणि सोबतच नवीन उपकरणं घेताना नेहमी 5 स्टार मानांकन असलेली उपकरणंच खरेदी करणं. ही उपकरणं सुरुवातीला खरेदी करताना थोडी महाग वाटत असली तरी दीर्घकाळात ती खूप मोठी वीज बचत करतात. नक्कीच.
5 स्टार उपकरणांमागील तंत्रज्ञान खूप प्रगत असतं, पण या स्रोतात आणखी एका अतिशय सूक्ष्म पण महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं आहे. कोणता मुद्दा? तो म्हणजे उपकरणं स्टँड बाय मोडवर ठेवणं टाळणं. अरे हो, हा मुद्दा खरंच डोळे उघडणारा आहे. आपण अनेकदा टीव्ही रिमोटने बंद करतो आणि तो बंद झाला असं मानतो, पण टीव्हीवरचा तो छोटा लाल दिवा चालूच असतो. बरोबर. वायफाय राउटर, मायक्रोवेव्ह किंवा अगदी मोबाईलचे चार्जर सुद्धा प्लगमध्ये तसेच लावलेले असतात. आणि त्यांचे स्विच चालू असतात. ही सर्व उपकरणं पूर्णपणे बंद नसतात. ती स्टँड बाय मोडवर असतात. आणि ती रात्रंदिवस अतिशय संथ गतीने आपली वीज वापरत असतात. एका रात्रीचा विचार केला तर हा खर्च किरकोळ वाटेल, पण महिन्याचे 30 दिवस आणि वर्षाचे 365 दिवस अशी अनेक उपकरणं 24 तास वीज वापरत असतात. मुख्य स्विच बोर्डवरून बटन बंद करण्याची एक साधी सवय ही वीज गळती रोखू शकते. अगदी. आणि यासोबतच आपण आधी ज्या उपकरणाची चर्चा केली त्या फ्रीजच्या वापराविषयीही काळजी घेणं गरजेचं आहे. हो, फ्रिज सर्वात जास्त वीज वापरतो हे आपण आकडेमोडीत पाहिलंच आहे. तो सतत चालू असतो, पण तो किती वीज वापरणार हे अंशतः आपल्या सवयींवर अवलंबून असतं. फ्रीजचा दरवाजा वारंवार उघडणं किंवा खूप वेळ उघडा ठेवणं हा विजेचा मोठा अपव्यय आहे. हे अगदी खरं आहे. जेव्हा आपण फ्रिजचा दरवाजा उघडतो तेव्हा आतली थंड हवा वेगाने बाहेर येते आणि बाहेरील गरम हवा आत जाते. बरोबर. दरवाजा बंद केल्यावर ती नवीन आलेली गरम हवा पुन्हा थंड करण्यासाठी फ्रिजच्या कॉम्प्रेसरला अधिक ताकदीनं काम करावं लागतं आणि यासाठी साहजिकच जास्त वीज लागते. त्यामुळे फ्रीजमध्ये कोणतं सामान कुठे ठेवलं आहे हे नीट लावून ठेवलं तर दरवाजा कमीत कमी वेळ उघडा राहील. या सर्व अगदी साध्या वाटणाऱ्या सवयी आहेत, पण जेव्हा या सर्व छोट्या सवयी एकत्र येतात तेव्हा महिन्याच्या शेवटी बिलाच्या आकड्यावर त्याचा खूप मोठा सकारात्मक परिणाम दिसून येतो. नक्कीच. ऊर्जा बचत ही केवळ नवीन उपकरणं विकत घेण्यापुरती मर्यादित नाही, तर ती एक दैनंदिन जीवनशैली आहे. अगदी 100%. तर मग आजच्या या संपूर्ण चर्चेचा एक धावता आढावा घेऊया. हो, नक्की. आपण सुरुवात केली ती युनिट या मूलभूत संकल्पनेपासून. त्यानंतर आपण पाहिलं की घरातील छोटी उपकरणं कशी काम करतात आणि फ्रिज सारखी उपकरणं विजेच्या वापराचा मुख्य भाग कसा व्यापतात. आणि आपण स्लॅब रेटची व्यवस्था समजून घेतली, जिथे विजेचा वापर वाढल्यावर दर कसा वेगाने वाढतो हे स्पष्ट झालं. सोबतच बिलामध्ये लपलेले स्थिर आकार आणि इंधन समायोजन आकार यामागील कारणही आपण उलगडली आणि शेवटी ऊर्जा बचतीचा प्रभावी उपायांवर आपण चर्चा केली. हे सर्व समजल्यानंतर आता तो बिलासारखा गुंतागुंतीचा वाटणारा कागद किती सोपा आणि वाचनीय वाटू शकतो, नाही का? खरंच ही संपूर्ण माहिती मिळवण्याचा मूळ उद्देश हाच आहे की हे ज्ञान केवळ आकडेमोडीपुरतं मर्यादित राहू नये. अगदी. तो आपल्या दैनंदिन खर्चावर आणि सवयींवर नियंत्रण मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे ज्ञान आपल्याला आपल्याच घरात एक उत्तम व्यवस्थापक बनवतं. अगदी बरोबर. या चर्चेच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. या स्रोतातील माहितीच्या आधारावर आपण ऊर्जा बचतीचं तंत्रज्ञान आणि पद्धती समजून घेतल्या. पण हा विषय संपवताना एका अशा मुद्द्याकडे लक्ष वेधावंसं वाटतं जो थोडा विचार करायला लावणार आहे. कोणता मुद्दा? हा मुद्दा स्रोताच्या कल्पनेवर आधारित आहे, पण आपण आधी तो चर्चिला नव्हता. आपण पाहतोय की तंत्रज्ञान सतत प्रगत होत आहे. आजची उपकरणं पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने अधिक ऊर्जा कार्यक्षम झाली आहेत. हो. 5 स्टार उपकरणं, LED दिवे. बरोबर. या 5 स्टार तंत्रज्ञानाचा वापर करून आपण विजेची बचत करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. पण दुसरीकडे आपल्या सुखसोयींच्या सवयी वेगाने वाढत आहेत. म्हणजे रिमोटने उपकरणं स्टँड बायवर ठेवणं किंवा नवनवीन गॅजेट्स सतत चार्जिंगला लावणं. पूर्वी घरात एक टीव्ही असायचा, आता प्रत्येक खोलीत स्मार्ट उपकरणं आहेत. हा, हे अगदी खरंय. मग प्रश्न असा पडतो की आपल्या या वाढत्या सुखसोयींच्या सवयी या 5 स्टार तंत्रज्ञानाने वाचवलेल्या विजेवर पाणी तर फेरत नाहीत ना? हा खूपच महत्वाचा विरोधाभास आहे. हो ना. तंत्रज्ञान प्रगत होत आहे, ते वीज वाचवत आहे, पण आपल्या सवयी आपल्या नकळत विजेची मूळ गरजच वाढवत आहेत का? म्हणजे तंत्रज्ञानाने वाचवलेली वीज आपण उपकरणांची संख्या वाढवून पुन्हा खर्च करत आहोत. अगदी तेच. हा एक असा प्रश्न आहे ज्यावर प्रत्येकाने आपल्या घरातील वाढत्या गॅजेट्सकडे पाहून शांतपणे विचार करायला हवा. नक्कीच. हा विचार करायला लावणारा शेवटचा प्रश्न आहे. हाच प्रश्न आज आपण इथे ठेवून जात आहोत. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या रंजक आणि महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी.